मला काहीही करून मायराच्या रूममध्ये ठेवलेल्या सुटकेसमधून ते पैसे आणि पुरावे काढून घ्यावे लागतील. ते इथे ठेवणं खूप धोक्याचं आहे माझ्यासाठी. पण कसे काढू? डॉक्टर चहा. नाही नको मला. मला मायराची खूप आठवण येते. इथे आल्यानंतर ती पळत यायची, मला मिठी मारायची. डॉक्टर अंकल तुम्ही कसे आहात विचारायची. सतत मला तिचा भास होतोय. तुमची हरकत नसेल तर मी थोडा वेळ तिच्या रूममध्ये थांबलो तर चालेल? हो चालेल ना. थँक्यू. बरं मी आहे इथं काम करतोय, काय हवं असेल तर हाक मारा. मला कशा घेऊन आली इकडं? अहो तुम्हाला काही जनाची न मनाची हाय का नाही? असं जर नुसतं 24 तास चांगलं चुंगलं खात बसलं ना तर आपल्याला रडायची येळ येईल. का बरं? आता बघा तो डॉक्टर डिंपीशी लगीन करल आणि समजा वाडा स्वतःच्या खिशात घालल, मग तेव्हा काय आपण बोंबलत बसायचं का? मला वाटलं होतं मंगलीन बाबू काहीतरी आपला विचार करेल, पण कसलं काय, जगच लय वाईट आहे समद. ज्याला त्याला ना नुसतं पैशाचं पडले, माणूस की म्हणून राहिले नाही कुठं. तुम्ही सांगा आपल्याला कधीतरी पैशाची हाव आहे का सांगा बरं? अजिबात नाही, अजिबात नाही. आपल्याकडे पैसा कमी आहे. अगं माझ्या मनात आलं ना अशा नोटा हातार तू आणि त्याच्यावर झोप तुम्ही. झालं का आता तुमचं सुरू? अहो निदान माझ्या मोर तरी असल्या बाता नका मारत जाऊ. वाडा आपल्याला कसा मिळेल ना हे बघा पहिलं. तुला काय वाटलं मी काही विचार करत नसल? अगं आपण लय पोचलेला माणूस आहे. वाड्याचं सोड, हॉटेल सुद्धा काही दिवसानंतर आपल्या मालकीचं असेल. ते कसं काय? अगं इथं चारी बाजूनं घपला करायची संधी आहे. किचन पासन येणाऱ्या गिरायकापर्यंत तू थोडस किचन मध्ये लक्ष घाल. तिथल्या सामानावर हात मार. तिथलं सामान चोरायचं, माझ्याकडे आणून द्यायचं आणि ते मी बाहेर नेऊन विकायचं. अगो बया, हे तर माझ्या ध्यानातच आलं नाही. कसलं भारी डोकं, कसलं हुशार आहे हो तुम्ही. अगं मी नुसता असा रस्त्यानं जरी हो. जरा गाडीला ब्रेक लावा, नाहीतर लगेच झालं चालू. कामाचं बोलत जा फक्त. कामाचं बोलायचं नाही, आता कामाला लागायचं. त्या डिंपल बरोबरच डॉक्टरला लगीन करायचं असेल तर डॉक्टरला माझ्या खिशात अगोदर 2 लाख घालावं लागते. आता बघ डॉक्टर कडं कसं 2 लाख रुपये काढतो ते. नाम्या, ए नाम्या, कसला एवढा विचार करतोय?
अरे एवढा विचार बायकोचा केला असताच तर त्याशी पळून गेली असती का? तुझ्या अंगात पण सरू म्हातारी जाते का रे? तू पण बायकोचा विषय काढायला लागलायस. तिचा विचार नाही करत, डॉक्टरचा विचार करतो. हा कर कर लगा. मी पण डॉक्टरांच्या लग्नाचा विचार करतोय. त्यांच्या लग्नात काय काय करायचं काय काय करायचं नाही, सामानाची कशी जुळाजुळव करायची, कार्यक्रम कसा फाक पाडायचा, सगळा विचार डोक्यात चाललाय बघा. मी तो विचार नाही करत. हा म्हणजे डॉक्टरांनी आणायला लावलेल्या सामानाच्या उधारीच्या पैशाचा विचार करतोयस तो. अरे लगा किती चिंदी माणूस आहे. साधारण कदा पैसा 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 खाता येत नाही ना आम्ही, लक्षात ठेव. झालं का तुझं? झालं? मी उधारीचा विचार नाही करत. लगा डॉक्टर डिंपलशी असं कसं लग्न करू शकता? अरे त्यांच्या वयात किती अंतर आहे? योच विचार करतोय म्या. मला हे लग्न खरं वाटाणं झाले. खरं वाटणं झालंय म्हणजे ते काय भांडी कुंडी खेळल्यागत करतात वय रे, लहान पोरागत भातुकले म्हटल्यासारखं. तू माझा नवरा मी तुझी बायको. हा काय बोलायला लागलाय तू गेगत पाकत. डॉक्टर देव माणूस आहेत. कोण आहेत? देव माणूस. तीही लगीन डिंपल साठी नाही तर वाड्यातल्या लोकांसाठी करतात, त्यांच्या भल्यासाठी करतात. लगा त्या डिंपलचं लगीन मोडल्यापासून यशच्या लग्नाला आहे का कोणी तयार? एवढा देवासारखा देव माणूस आपलं डॉक्टर मोठ्या मनानं डिंपलशी लगीन करायला तयार झाले. तू काय बी बोलला का? मला हे खरं वाटाणं झालं. डॉक्टरांचं या लग्नामागे नक्कीच काहीतरी दुसरा प्लॅन असेल. तुझ्या आहे का नाही डोक्यातच किडे पडले तर हा म्हणून तुला विचार करायला जागा नाही राहिली. काय बाय वाटायला लागलंय तुला? लगा डॉक्टरांनी आपल्यासाठी काय नाही केलं? काय नाही केलं सांग की मला. सगळं काय डॉक्टरांनीच केलंय. लगा त्यांच्यासारखा देव माणूस जगात हुडकून सापडायचा नाही. त्यांच्यासाठी कुसपाटासारखा पण असा कुठं दोष सापडणार नाही. लगा सांगायला लागलायस तुम्हाला. तुला सांगतोय ना म्या, या पुढे जर का डॉक्टरांबद्दल तू काय असा प्लॅन बिन विचार केलास का नाही, डोक्यात वांगाळ विचार केलास तर तुला आडवास पाडीन एका डोकीतच. मंजूच्या नवऱ्याचा फोन आहे, अमरदादाचा. बोल. हॅलो. हॅलो नाम्या, डॉक्टर आहेत का आजूबाजूला? नाही, इथं नाही कुठं. काय काम होतं का तुमचं त्यांच्याकडे? हो, मगाशी मी त्यांना फोन केला तर म्हणे कामात आहे, नंतर बोलू. आणि आता करतोय तो उचलत नाहीयेत. त्यांनी आमच्या जमिनीच्या जागेवर रिसॉर्ट बांधलंय आणि अजूनही मला जमिनीच्या व्यवहाराचे अर्धे पैसे दिले नाहीयेत. तू जर त्यांना भेटलास तर याची आठवण करून दे प्लीज. हो 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 देतो की. ठेवू का? काय रे काय आलं? काय म्हणत होता म्हणजे जनावरा? मंजूच्या जमिनीचे पैसे दिले नाही अजून डॉक्टरनं. काय असं का करते डॉक्टर? मला बी तेच कळना झालं. अरे मला काय पळवून न्यायचा विचार आहे का काय? अरे तरुणपणी कोणाच्या हाताला लागले नाही ते आता म्हातारपणी लागते. वैर मुडद्या. मामी 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 मारू नका. मी तुमचा जावं लाडका जावं आहे मामी. अरे काय तोंडे तू आहेस वैर? काय मामी ह्या वयात पण तुमचा तरण्या पुरीच्या वरचा हात लागतोय. मारायच्या अगोदर जरा विचारायचं आहे मला. तू विचारलं होतंस का माझ्या अंगावर शाल टाकताना? आणि तुझं काही तर गटुळ पुरलंय वैर माझ्याजवळ. मामी मला माहित आहे तुम्ही 4 माणसांचा माझा किती पण पान उतारा केला ना, तुमचा जीव आहे माझ्यावर. तर तुला 9-7 दावा नाही का माझा? अरे 10 गावात तुला जोड नाही, खिशात नाही आनंद मला बाजीराव म्हणा अशी गत आहे तुझी. ती माझी वंदी म्हणून टिकली आहे तुझ्या जवळ, नाही तर दुसरी एखादी कवच गेली असती निघून. अशी कशी निघून जाईल? तळ हाताच्या फोडावाने ठेवले तिला. तिनं नुसता एखादा शब्द जरी काढला तर घरातलं नोकर चाकर दुसऱ्या मिनिटाला पाहिजे ते हजर करतात तिच्याकडं. अरे तुझी जीभ झडली तुझी. जरा वाईट कमी थापा मार की जा बघू इथला. मामी मी एवढंच सांगायला आलोय तुम्हाला की आता मी तुमच्या संग आहे. माझ्या संग? मी काय लढाई निघाली आहे वय कुठं? आणि मी लढायला जरी निघाले ना तरी तुला संग नेणार नाही. ती सामान विकून त्याचं पैसे खाशील तू. मामी मी हे सांगायला आलोय
डिम्पल्स आणि डॉक्टरचं लगीन अजिबात झालं नाही पाहिजे, मोडून टाका. या बाबतीत मी तुमच्या संग आहे. अरे काल पावतुरच्या कंपाऊंडरच्या गोचड्या तोडत होता आणि मधीच लग्न मोडायचं कसं तुला कळलं रा? ही काय भानगडे? तुला काय खायचं कमी बिमी पडलं का काय? काय कमी पडेल मामी? डिम्पल माझी भाची आहे, तिच्या भल्यासाठी सांगतोय मी. तिचं वाटोळ झालेलं मला कसं चालेल मामी? त्यासाठी मी सांगतोय तुम्हाला. लय मोठं मायाचं नाही का लागून गेला? उगच आता माझं तोंड नको वाजवायला लाव. जा बघू इथनं का वंदेला हाक मारू. वंदे, अगे वंदे. आता वंदीला आणि कशाला बोलवताय? जा तुम्ही. तेवढं लगीन मोडायचं एवढं ध्यान ठेवा म्हणजे झालं. अरे ती तर मी मोडणारच आहे, पण कुणाच्या सांगण्यावर नाही. मला पटत नाही म्हणून. आणि ते कंपाऊंडर कसा लगीन करतोय ना तीच बघते बघ. नाही त्याला पळता भुई थोडी केली ना तर माझ्यासारखी सरू नाही. जा निघित ना. काळ तोंड्या आलाय मोठा सांगायला मला. मंगल, काय चाललं तुझं? हे अंगावर त्या अंगावर नुसती वळवळ करतीस. जरा शांत झोप की. कशी झोपू? मला ना सगळं सपन असल्यासारखंच वाटतंय बघा. हे बघ मंगल, मी मागची बरीच वर्ष आहे ना सपन बघतच नव्हतं, पण आता लय भारी वाटते. आपण ना आपल्या डिम्पलला काय देऊ शकलो नाही, तिचे लाड करू शकलो नाही, पण तिच्या आयुष्याचं सोनं होते. होय की, पण माझ्या पोरीच्या नशिबाला कुणाची दृष्ट नको लागायला. अगं अशी कशी दृष्ट लागल? आपल्यासारखं मनासारखं झालंय बघ ते सगळं. पण काय हो, ती बाहेर गावात चर्चा चालली ती खरी आहे का? आता कसली चर्चा? हीच की, ते दिव्या मॅडम डॉक्टरांच्या माग लागली ती. आता खरं काय न खोटं काय मला काय कळतंय? पण हा, माझ्या बी कानावर बातमी आली, गावातली लोक चर्चा करीत होती, पण आपण त्याच्याकडे ध्यान नाही द्यायचं. डॉक्टरांनी डिम्पलच्या लग्नाला होकार दिलाय ना, आता काय बी आहे. असं कसं व्हायचं नाही? हा, ती दिव्या मॅडम डॉक्टर आणि डिम्पलच्या मध्ये आली तर ती काही नाही. ती दिव्या मॅडम त्या दोघांच्या मध्ये यावीच, मग बघती. मंगल, जरा धीरानं. त्या मॅडम पोलिसात आहेत आणि तू काय बघणार आहे? हे बघ मंगल, तू नग काळजी करू, सगळं चांगलं होईल. घे झोपून तू. झोपा तुम्ही. मंगल, झोप आता. अयो, तुम्हाला घावलं वय सगळं पुरावं? आणि एवढं पैसा खाली ठेवते. आपले पैसे नाहीत माहिती आहेत ना. हा, पण आता तेच इतरांचे पैसे आता आपलेच झाले ना. आपले? हा, मग मी पार्टनर आहे तुमची आणि माझा बी अर्धा हिस्सा आहेच ना. नाही, अर्ध कशाला, आता आपल्या लगीन होणार आहे म्हटलं हे सगळं माझंच आहे. झाले तुझे स्वप्न बघून. यातला एकही रुपया तुला मिळणार नाही. हे जर का दिव्याच्या हाती लागले असते तर आपण दोघंही जेलमध्ये खडी फोडायला गेलो असतो, कळलं? मग तुम्हाला कोणी सांगितलं होतं दिव्या मॅडमच्या घरात हे पुरावे लपवायला? तुम्ही ना अजिबात हुशार नाही, कधी कधी तर अजिबात डोकं चालवत नाही. आता हेच पुरावे दिव्या मॅडमला सापडले असते तर? झाले तुझी अक्कल पाजळून. मला डोकं आहे म्हणून दिव्याच्या घरी लपवलं होतं. दिव्याने अख्खं जग पालतं घातलं असतं पुरावे शोधण्यासाठी, पण आपलं घर नाही. आपल्या घरात कधी कोणी शोधतं का? हा, हुशार आहे की डॉक्टर तुम्ही. बरोबर आहे तुमचं.
थांब. आता कुठं चालले तुम्ही डॉक्टर? अहो हे काय करताय आता? हळू बोल. अहो घरातच जाळायचं हे. हळू बोल. ए काय जळतंय माहितीये का? वय तुमच्या विरोधातले पुरावे आहेत ना? दिव्या सिंगचं करिअर. आता दिव्या सिंग माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. आता दिव्याच काय, कोणीच माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. देवी सिंग पर्यंत पोहोचण्याचे सगळे पुरावे नष्ट झाले. म्हणजे तुम्ही जेलमध्ये जाणार नाही? म्हणजे मी आपण नाही जाणार. इतके दिवस लय टेन्शन होतं बघा, सारखे डोळ्यासमोर दिव्या मॅडम दिसायची. पण आता फक्त आपल्या लग्नाची स्वप्न दिसतील मला, आणि आपल्या लग्नात अडचणी बी येणार नाहीत. आता इथून पुढे तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. अयो मी बी हेच बोलणार होती. आता आपलं लगीन झालं ना तर मी हिरोईन बनायला मुंबईला जाणार. तुम्ही काय करणार? माझं काय, माझ्या आयुष्यात येईलच कोणीतरी नवीन, सुंदर, खूप पैसे असलेले. म्हणजे तुम्हाला सुधारायचं नाही? कधीच नाही. ठीक आहे, तुम्हाला जी करायचंय ना ती करा, पण ह्या सगळ्यात माझं नाव आलं नाही पाहिजे. हा, पण मला लय झोप आली, मी जाते. गुड नाईट. डिंपल थांब, मला यायचं. चलो. शिखरे, शिखरे. येस मॅडम. तुम्ही गावकरांचे जे फिंगरप्रिंट्स घेतले होते त्याची फाईल घेऊन या. ठीक आहे विजयचं काय झालं? मॅडम, त्यांना फोन केलाय, पोलीस स्टेशनला बोलवलंय. अजून कसे काय आले नाही? लोकांमध्ये पोलिसांची भीती राहिली नाही का आता? येऊ का मॅडम? या बसा. बोलवलं मॅडम? हो, मला तुमची परत एकदा चौकशी करायची. बरं मला सांगा, तुमचं रेशमावर खरंच प्रेम होतं? मॅडम, जीवापाड प्रेम होतं, म्हणूनच तर आमच्यात भांडणं व्हायची. म्हणजे? आम्हाला मूल हवं होतं आणि मूल होत नव्हतं, म्हणून मला सतत भीती वाटायची की ती मला सोडून दुसऱ्या कोणाकडे जाणार तर नाही. आणि शेवटी नियतीने हा खेळ खेळलाच, दूर नेलं तिला माझ्यापासून. तुम्हाला खात्री आहे की ती पडून गेली नव्हती, तिला कोणीतरी फसवलंय? हो, ती निघून गेली असती तर तिने कोणाशी तरी कॉन्टॅक्ट केलाच असता. माझ्याशी नाही, पण माझ्या घरच्यांशी किंवा तिच्या घरच्यांशी, कुणाशी तरी. आणि यातलं काहीच घडलं नाही. बरं मला सांगा, असं काही आहे का जे तुम्हाला सांगायचं होतं पण तुम्ही मला सांगितलं नाहीये? नाही मॅडम, मी जवळपास सगळंच सांगितलंय तुम्हाला. आणि तुमच्यापासून मी का लपवेन काही? मला रेश्मा हवी आहे मॅडम, काहीही करून. म्हणूनच म्हणतीये, नीट आठवण करा. हो सकता है वो छोटी सी बात जो आपसे मिस हो गई हो, पर हमारे लिए रेशमा को ढूंढने के लिए इम्पोर्टेंट साबित हो सकती है, इसलिए याद करो. हां मॅडम, आठवलं. ज्या दिवशी रेश्मा गायब झाली होती
त्या दिवशी आमच्या घरात तिसरं कोणीतरी होतं. मी त्यालाच शोधत होतो आणि तेवढ्यात कोणीतरी माझ्या डोक्यावर मारलं. त्यानंतर मला काय आठवत नाही, पण जेव्हा शुद्ध आली तेव्हा डॉक्टर होते सोबत. त्या दिवशी डॉक्टरांमुळे जीव वाचला माझा. डॉक्टर? पण त्यांना कसं माहित की तुम्ही बेशुद्ध पडलात?